हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आय होप की सगळे मस्त आणि मजेत आहेत. थोडंसं टेन्शन आलं असेल की सायन्सचा पेपर आहे, त्यातले तर सायन्स पार्ट 1चा पेपर आहे, पण तेच टेन्शन आता आपण कमी करणार आहोत. कारण या व्हिडिओमध्ये आपण काही मस्त असे ट्रिक्स आणि टिप्स पाहणार आहोत ज्या तुम्हाला नक्कीच तुमच्या रिव्हिजनमध्ये हेल्पफुल असतील. सो लेट अस स्टार्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1. सगळ्यात पहिल्यांदा तर माझ्याकडे एक छोटीशी स्ट्रॅटजी आहे ज्याच्या आधारे तुम्ही फक्त 5 ते 7 चॅप्टर्स कव्हर करून देखील 30 to 35च्या अबो मार्क्स स्कोर करू शकता. आता याच्यामध्ये आपण काही महत्त्वाचे चॅप्टर्स पाहणार आहोत आणि त्यामधले कोणते टॉपिक्स तुम्हाला रिवाइज करायचे आहेत हेच फक्त आपण पाहणार आहोत. मित्रांनो, प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण हेही पाहिलं होतं की फिजिक्स आणि केमिस्ट्री दोघांनाही सेम वेटेज आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण कोणते चॅप्टर्स फिजिक्सचे आहेत आणि कोणते चॅप्टर्स केमिस्ट्रीचे आहेत हेही पाहणार आहोत. सो तुम्हाला या ठिकाणी पिंक कलरमध्ये हायलाइट केलेलं पाहायला मिळते. सो ते सगळे चॅप्टर्स फिजिक्सचे आहेत आणि ज्यांना हायलाइट नाही केले ते सगळे चॅप्टर्स कुठले आहेत, केमिस्ट्रीचे आहेत. सो मी हे लास्ट मोमेंटला यासाठी सांगते की तुम्ही एकतर पूर्ण फिजिक्स करू शकता किंवा पूर्ण केमिस्ट्री करू शकता, तरीही तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळतील. कारण फिजिक्स आणि केमिस्ट्री दोघांनाही सेम वेटेज आहे, हाफ वेटेज दोघांनाही आहे. ओके, सो तुम्ही फक्त फिजिक्सचे चॅप्टर्स केले तरीही तुम्हाला अराउंड 25-30 पर्यंत मार्क्स आरामात मिळू शकतात. बट तुम्ही तसं न करता जर मी सांगितलेली ट्रिक फॉलो केली तरी पण तुम्हाला अराउंड 40 मार्क्स तरी आरामात मिळतातच. सो 40 नाही पडले तरी पण तुम्ही याच्यामधला सपोज एखादा प्रश्न चुकला किंवा तुम्हाला नाही त्याचा आन्सर आठवलं तरी पण 35 पर्यंत आरामात येणार आहेत. कारण हे सगळे चॅप्टर सोपे आहेत आणि तुम्हाला मात्र जे तुम्ही चॅप्टर्स सोडणार आहात ते पूर्ण सोडू शकता, पण जे चॅप्टर्स करणार आहात ते खूप चांगल्या पद्धतीने करायचे. कारण तुम्ही जर या ठिकाणी पाहिले तर मेटलर्जी आहे, कार्बन कंपाऊंड आहे, इलेक्ट्रिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट आहे किंवा हीट आहे, हे सगळे अवघड चॅप्टर्स आहेत. हे जरी तुम्ही सोडले तरीही तुम्हाला अराउंड 35 मार्क्स आरामात मिळतात आणि तुम्हाला कार्बन कंपाऊंड मधला सी देखील करायची गरज नाहीये 10th स्टँडर्डसाठी. 11thला मात्र हे सगळे चॅप्टर्स तुम्हाला पुन्हा एकदा आहेत. ओके, सो त्याच्यामुळे आता जर तुम्ही सोडणार असाल हे चॅप्टर्स तर जे चॅप्टर्स करणार आहात, जे तुम्ही 5 ते 6 चॅप्टर्स करणार आहात ते मात्र तुम्हाला एकदम परफेक्ट करायचे आहेत. कारण त्यामधला कुठलाही प्रश्न आला तरीही तुम्हाला तो सोडवता आला पाहिजे. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण प्रत्येक चॅप्टरची थोडक्यात रिव्हिजन पाहणार आहोत. कोणते क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत आणि कोणते क्वेश्चन तुम्ही केले पाहिजेत हे आता आपण पाहणार आहोत. सो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी काही मार्क्स लिहिलेत. सो बेसिकली तुमचा पेपर हा एकूण 40 मार्क्सचा असला तरीही सगळे ऑप्शन्स पकडून 60 मार्क्सचा होतो. म्हणजे ते एनी 5, एनी 2, एनी 3 वगैरे जे असतं त्याच्यामधले जर आपण सगळे क्वेश्चन्स पकडले तर तो एकूण 60 मार्क्सचा पेपर असतो. मग आता इथे आपण जे अनालिसिस करणार आहोत तर ते आपण या मार्कांच्या आधारे करणार आहोत. म्हणजे हे जे तुमचे 60 मार्क्स आहेत याच्या आधारे आपण हे सगळं अनालिसिस करणार आहोत. सो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला किती मार्क्स पाहिजेत? 30 पर्यंत मार्क्स पाहिजे असतील तर तुम्ही 4 ते 5 चॅप्टर्स केले तरी पण पुरेसं आहे. 35 मार्क्स हवे असतील तर तुम्हाला 6 चॅप्टर्स करावे लागतील आणि 40 मार्क्स हवे असतील तर तुम्हाला 7 चॅप्टर्स करावे लागतील. सो लेट अस सी. सगळ्यात पहिला आपला चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन. या चॅप्टरमधले न्यूमॅरिकल्स करायची काहीच गरज नाहीये. का गरज नाहीये? कारण हा चॅप्टर तसा पाहिला तर खूप इझी आहे, पण न्यूमॅरिकल्समुळे तो टफ वाटतो. सो तुम्ही न्यूमॅरिकल्स नाही केले तरी पण काहीच फरक पडणार नाहीये. कारण न्यूमॅरिकल्स फक्त 2 मार्क्सला येतात, ते पण ऑप्शनला असतात. तुम्ही सॉल्व्ह करायचं तर करू शकता किंवा त्याच्याऐवजी इतर कुठलाही प्रश्न सॉल्व्ह करू शकता. सो तुम्ही न्यूमॅरिकल्स जरी नाही पाठ केले, त्याचे फॉर्म्युला जरी नाही पाठ केले तरी पण काही फरक पडणार नाहीये. सो तुम्हाला फक्त या चॅप्टरमधलं काय काय करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या पानामध्ये एवढं काही इम्पॉर्टंट नाहीये. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला केप्लर्स लॉ करायचे आहेत. तिन्ही लॉज तुमचे पाठ असले पाहिजेत आणि काय अवघड नाही, फक्त एका ओळीचे तर लॉज आहेत, तुम्ही आरामात पाठ करू शकता. फक्त तुम्हाला लॉज पाठ करायचे आहेत. हे लॉज तुम्हाला लिहिण्यासाठी येऊ शकतात. 2 गुणांसाठी येतील 2 लॉज किंवा 3 गुणांसाठी 3ही लॉज लिहायचे असतील. अशा पद्धतीने हे तुम्हाला येऊ शकतं. त्यासोबतच तुम्हाला याच्यामध्ये फक्त न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय आहे ते फक्त लक्षात ठेवायचं आहे. याच्यामधला हे फक्त वाक्य मेन आहे, एवढं फक्त लक्षात ठेवलं तरी पण पुरेसं आहे. आणि याच्या आधारे तुम्ही फॉर्म्युला पण तयार करू शकता. एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस अँड दी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू दी स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. सो झाला फॉर्म्युला तयार. हाच फॉर्म्युला तुम्हाला इथेही पाहायला मिळेल. सो बेसिकली तुम्हाला फक्त एवढी ओळ लक्षात ठेवायची किंवा फॉर्म्युला लक्षात असेल तर फॉर्म्युला लक्षात ठेवायचे आणि त्याच्या आधारे ओळ वगैरे तयार करायची आहे. हा झाला न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. सिम्पल. आफ्टर दॅट फक्त तुम्हाला ही एक व्हॅल्यू लक्षात ठेवावी लागेल, कारण कधी कधी डायरेक्ट ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय आहे असंही विचारलं जातं. सो काही अवघड नाही आहे. 6.6 त्याच्यानंतर 7 येतं, बस एवढं लक्षात ठेवलं तरी पण पुरेसं आहे. 3 नाही लक्षात ठेवलं तरीही चालतं. इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. हे 2-3 वेळा लिहा, आरामात लक्षात राहते ही व्हॅल्यू. जास्त काही त्याच्यामध्ये अवघड नाही आहे. नेक्स्ट तुम्हाला कोणतेही फॉर्म्युला नसतील बाय हार्ट करायचे, काहीच गरज नाहीये. फक्त तुम्हाला ही एक ओळ पाठ करावी लागेल आणि याच्या आधारे तुम्ही फॉर्म्युला पण आरामात तयार करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट त्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट असेल तर ते आहे जीची व्हॅल्यू कशा पद्धतीने, म्हणजे खाली गेली तर कशी होते, डेप्थमध्ये गेली तर हाईटवरती गेल्यानंतर वाढते की कमी होते, सरफेसवरती कुठे व्हॅल्यू जास्त असते. तर हे तुम्हाला MCQजमध्ये येऊ शकतं की सरफेसवरती इक्वेटरवरती व्हॅल्यू जास्त आहे की पोल्सवरती व्हॅल्यू जास्त आहे. सो हे एक वाक्य खूप महत्त्वाचं आहे, याला अंडरलाईन करून ठेवा.
आफ्टर दॅट नेक्स्ट आहे चेंज विथ हाईट. जर आपण खूप जास्त उंचावरती गेलो तरी पण जीची व्हॅल्यू डिक्रीज होते. सो हाईट जर वाढली किंवा रेडियस जर वाढलं तर जीची व्हॅल्यू काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. सो हा एक पॉईंट तुम्ही फक्त लक्षात ठेवा, बाकी काही लक्षात नाही ठेवलं तरीही चालेल. नेक्स्ट अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे की ॲट दी सेंटर जीची व्हॅल्यू 0 असते. सो हा प्रश्न मे बी रिड्यूस झाला असेल, बट तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. तरी देखील अगेन तुम्ही जसं डाऊन दी वर्ड्स म्हणजे इनसाइड दी अर्थ किंवा डेप्थमध्ये जाणार आहात अर्थमध्ये, तशी ही जीची व्हॅल्यू काय होते, डिक्रीज होत जाणार आहे. सो बेसिकली हे पण इम्पॉर्टंट आहे. फक्त तुम्हाला हे दोनच पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. हाईटवरती गेलं तरी पण जीची व्हॅल्यू कमी होते, डेप्थमध्ये गेलं तरीही जीची व्हॅल्यू कमी होते आणि सेंटरमध्ये एकदम सेंटरमध्ये जीची व्हॅल्यू 0 असते. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्हाला या चॅप्टरमध्ये काहीच करायची गरज नाहीये. अजून तुम्हाला जर डेफिनेशन्स विचारला तर फ्री फॉलची डेफिनेशन येते, काही अवघड नाहीये. वेन दी ऑब्जेक्ट इज फॉलिंग ओनली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्याला आपण म्हणतो फ्री फॉल. बस एवढे एकच वाक्य लक्षात ठेवायचं आहे. अगेन तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही एस्केप वेलोसिटीचा एखादा फॉर्म्युला म्हणजे एखादे डेफिनेशन पाठ करू शकता. एस्केप वेलोसिटी तुम्हाला तसंही इथे विचारलेलं आहे. सो हवं असेल तर तुम्ही ते पण एक डेफिनेशन पाठ करू शकता. बाकी काहीच करायची गरज नाही. संपलेला आहे हा चॅप्टर. तुम्हाला फक्त एवढंच रिवाइज करायचं आहे या चॅप्टरमधलं. आणि तसंही याचं वेटेज फक्त 5 मार्क्सचं आहे. सो याच्यामधून जास्त काही नाही विचारलं जात. सो 5 मार्क्स आपले पक्के झाले. ओके. नेक्स्ट आहे पेरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, जो की आहे आपला 6 मार्क्सचा चॅप्टर. सो सेकंड चॅप्टर जो आहे पेरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, हा पण खूप इझी चॅप्टर आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे तर जस्ट डोबेरेनरचे ट्रेड्स तुम्हाला याच्यामध्ये शॉर्ट नोट्स वगैरे लिहिण्यासाठी येऊ शकते. सो तुम्हाला फक्त याची एक शॉर्ट नोट लक्षात ठेवायची आहे की ट्रेड्स कशाला म्हणतात. यांनी एलिमेंट्स ॲटॉमिक मासच्या फॉर्ममध्ये अरेंज केले होते. दुसरी गोष्ट म्हणजे इथे जे एलिमेंट्स त्यांनी ॲटॉमिक मासच्या फॉर्ममध्ये अरेंज केले होते तर त्याच्यामध्ये काय होतं की फर्स्ट आणि लास्ट एलिमेंट्स यांचं जर आपण मेन घेतला तर त्याच्यामधून आपल्याला सेकंड म्हणजे मधला जो एलिमेंट असेल, मिडल जो एलिमेंट असेल त्याचं आपल्याला मास मिळतं. सो बेसिकली हेच इथे पण सांगितलंय. तुम्हाला तेच लिहायचं आहे. खूप जास्त नाही आहे, 2 ते 3 ओळी फक्त आहेत ज्या तुम्हाला लिहिता येत असेल मनाने तर मनाने लिहायचे आहेत, किंवा नुसते लिहिते तर पाठ पण करू शकता तुम्ही. अगेन तुम्हाला यांची नावं लक्षात राहिली तर वेल अँड गुड, कारण तुम्हाला असंही येऊ शकतं की खालीलपैकी कोणतं डोबेरेनर ट्रेड आहे ते ओळखा. सो 1, 2, 3 एक्झाम्पल्स आणि हे 3 एक्झाम्पल्स, बस त्यांची फक्त नावं लक्षात ठेवायची आहेत. अगेन न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्समध्ये पण तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवायचं आहे की न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्समध्ये न्यूलँडने अकॉर्डिंग टू दी ॲटॉमिक मासच सगळे एलिमेंट्स अरेंज केले होते. आणि त्यांनी अरेंज करताना अजून एक मेथड वापरली होती, ती म्हणजे त्यांनी या ठिकाणी म्युझिकल नोट्सचा वापर केला होता. ओके. आणि हे कुठपर्यंत होतं तर हे फक्त त्यांनी याच्यामध्ये फक्त 56 एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन दिलेलं होतं. नेक्स्ट आहे यांच्यामध्ये फर्स्ट एलिमेंट आणि 8th एलिमेंट, फर्स्ट एलिमेंट आणि 8th एलिमेंट यांच्या प्रॉपर्टीज कशा होत्या, सिमिलर होत्या. सो बस एवढंच तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे. का होत्या, कशा होत्या, त्याच्यासाठी तुम्हाला डिटेल व्हिडिओज पाहावे लागतील. सो आता वेळ नसेल तर काही गरज नाहीये. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की फर्स्ट आणि 8th एलिमेंट यांच्यामधल्या प्रॉपर्टी सिमिलर होत्या. यांनी ॲटॉमिक मासच्या आधारे सगळे एलिमेंट्स अरेंज केले होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांनी म्युझिकल नोट्सचा एक आधार घेतला होता. नेक्स्ट आहे हे फक्त कॅल्शियमपर्यंतच ॲप्लिकेबल होतं. सो तुम्हाला हे MCQमध्ये येऊ शकतं की कुठपर्यंत ॲप्लिकेबल होतं तर कॅल्शियमपर्यंत ॲप्लिकेबल होतं. हा जो पॉईंट आहे कॅल्शियमचा तो तुम्हाला डिमेरिट्समध्ये विचारा तरीही तुम्ही लिहू शकता. आणि नेक्स्ट त्यांनी अजून एक याच्यामध्ये मिस्टेक नाही म्हणता येणार, एक ड्रॉबॅक याचा असा होता की कोबाल्ट आणि निकेल त्यांनी एकाच ग्रुपमध्ये वगैरे अरेंज केलं होतं. सो हे 2-3 पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट आहे मेंडेलिव्स पेरियोडिक टेबल. याच्यावरती शॉर्ट नोट मे बी येऊ शकते बट चान्सेस कमी आहेत. पण तुम्हाला हा लॉ मात्र एका ओळीचा पाठ करायचा आहे. या लॉमध्ये काही नाही आहे, फक्त जे एलिमेंट्स आहेत आपले पेरियोडिक टेबलमधले तर प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स जे आहेत आर पेरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. कारण मेंडेलिव्ह यांनी देखील ॲटॉमिक मासच्या अकॉर्डिंगलीच त्यांचे सगळे जे एलिमेंट्स आहेत तर ते अरेंज केले होते. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पेरियोडिक टेबल. तर इथे फक्त तुम्हाला 4च पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. कुठे गेला दुसरा तिसरा, हां या ठिकाणी तुम्हाला फक्त 2 पॉईंट्स आहेत, त्याच्यानंतर खाली तिसरा पॉईंट आहे. 3च पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. फर्स्ट तर त्यांनी जे एलिमेंट्स अरेंज केले होते त्याच्यामध्ये त्यांनी ज्या प्रॉपर्टीज आहेत त्यांना एकदम त्याच्या अकॉर्डिंगली एकदम प्रॉपर प्लेसमध्ये त्यांना ठेवलं होतं. त्यासोबतच त्यांनी काही वेकंट प्लेसेस पण ठेवले होते, नवीन काही एलिमेंट्स वगैरे डिस्कवर झाले तर त्यासाठी. आणि त्यांनी अजून एक ग्रुप तयार केला होता नोबेल गॅसेससाठी, ज्याला आपण 0 ग्रुप असंही म्हणतो. सो बस तुम्हाला एवढेच मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. फर्स्ट तर त्यांनी जे एलिमेंट्स होते तर ते प्रॉपरली प्लेस केले होते अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टीज. नेक्स्ट आहे सेकंडमध्ये त्यांनी वॅकंट प्लेसेस ठेवले होते काही नवीन डिस्कवर होणाऱ्या एलिमेंट्ससाठी. आणि थर्ड पॉईंटमध्ये त्यांनी काय केलं होतं, त्यांच्या पेरियोडिक टेबलमध्ये एक 0 ग्रुप तयार केला होता ज्यामध्ये फक्त नोबेल गॅसेस होते. संपले, एवढंच लिहायचे मेरिट्समध्ये. डिमेरिट्समध्ये असं होतं की त्यांनी कोबाल्ट आणि निकेलला सेम प्लेसमध्ये ठेवले, जे की चुकीचं होतं आत्ताच्या पेरियोडिक टेबलनुसार. दुसरं असं आहे की आयसोटोप्स. सो आयसोटोप्सबद्दल त्यांनी कुठेही काही सांगितलं नाही किंवा आयसोटोप्सला त्यांनी वेगळ्या कॉलममध्ये वगैरे ठेवलं असं पण केलं नाही, वेगळा ग्रुप वगैरे पण तयार केला नाही. सो आयसोटोप्सला प्लेस करणं हे एक चॅलेंज होतं त्यांच्यासमोर. नेक्स्ट असं आहे की
त्यांनी जे एलिमेंट्स आहेत ते ॲटॉमिक मासमध्ये अरेंज केले होते. सो त्याच्यामुळे 2 ॲटम्सच्या मध्ये किती ॲटम्स येतील हे पण सांगू नव्हतो शकत आपण, कारण जे ॲटॉमिक मास आहेत तर ते होल नंबरमध्ये म्हणजे ते डेसिमल पॉईंट्समध्ये पण येतात. ओके, सो बेसिकली ते युनिफॉर्मली आपल्याला पाहायला मिळणार नाहीत आणि त्याच्यामुळे हे एक चॅलेंज होतं की 2 ॲटम्सच्या मध्ये किती ॲटम्स येतात हे आपण प्रेडिक्ट नव्हतो करू शकत. नेक्स्ट आहे हायड्रोजनची पोझिशन, कारण हायड्रोजनच्या प्रॉपर्टीज ग्रुप नंबर 1 सोबत पण रिसेंबल करतात आणि ग्रुप नंबर 7 सोबत पण रिसेंबल करतात. सो दॅट्स वाय हॅलोजन सोबत पण हायड्रोजनच्या प्रॉपर्टी रिसेंबल करतात आणि त्याच्यामुळे एक मोठं चॅलेंज होतं की हायड्रोजनला नेमकं कुठे टाकायचं, ग्रुप 1 मध्ये की ग्रुप 7 मध्ये. ते चॅलेंज अजूनही प्रॉपरली सॉल्व्ह नाही झाले. दॅट्स वाय आपण हायड्रोजनला एक सेपरेटली वरतीच टाकतो, म्हणजे त्याचा एक सेपरेट बॉक्स तयार केलेला आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सेम लॉ. तुम्हाला फक्त इथे मॅथ्सच्या ऐवजी नंबर्स लिहायचे आणि हा मॉडर्न पेरियोडिक टेबलचा लॉ आहे. मग अशा आपण मेंडेलिव्स पेरियोडिक टेबलचा लॉ पाहिला ज्याच्यामध्ये आपण इथे मासेस लिहिलं होतं. ओके, सेम लॉ आहे. अगेन तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा जो मॉडर्न पेरियोडिक टेबल आहे ज्याचा आता आपण अभ्यास करतो तो हेनरी मोसेली यांनी दिलाय. मॉडर्न पेरियोडिक टेबललाच लॉंग फॉर्म पेरियोडिक टेबल असंही म्हणतात. अगेन तुम्हाला हे माहिती पाहिजे की याच्यामध्ये पिरियड्स किती आहेत, त्याच्यामध्ये ग्रुप्स किती आहेत, याच्यामध्ये जे ब्लॉक्स आहेत ते किती आहेत. तर 4 ब्लॉक्स आहेत, SPDF 4 ब्लॉक्स आहेत. अगेन फर्स्ट टू 2 म्हणजे फर्स्ट आणि सेकंड ग्रुप S ब्लॉकमध्ये येतो, 13 to 18 ग्रुप P ब्लॉकमध्ये येतात, मधले ग्रुप D ब्लॉकमध्ये येतात. बस एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं, बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाहीये. अगेन आपण जर F ब्लॉकमध्ये पाहिलं तर 2 सिरीज येतात, लॅन्थेनाइट सिरीज आणि ॲक्टिनाइट सिरीज. सो तुम्हाला ही 2 नावं अजून लक्षात ठेवायची आहेत. अगेन तुम्ही जर पाहिलं तर कुठे गेला आपला पेरियोडिक टेबल, इथून मधून एक अशी झिगझॅग लाईन जाते, याच्यामुळे इकडचे नॉन मेटल्स आणि इकडचे मेटल्स सेपरेट होतात आणि या झिगझॅग लाईनच्या बॉर्डरवरती जे एलिमेंट्स तुम्हाला पाहायला मिळतात तर ते काय आहेत, मेटलॉइड्स आहेत. सो तुम्हाला हे अजून एक पॉईंट लक्षात ठेवायचं पेरियोडिक टेबलच्या बद्दल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तुम्हाला ट्रेंड माहिती पाहिजे. सो ट्रेंडसाठी आपण जरा खाली जाऊया. आदल्यामधलं तुम्ही नाही काही केलं तरीही चालेल, कारण ते सगळं आपण एका चार्टमध्ये पाहणार आहोत. सो बेसिकली या ठिकाणी तुम्हाला चार्ट पाहायला मिळतोय. या चार्टच्या अकॉर्डिंगली जर आपण ग्रुपमध्ये खाली जात असू तर ग्रुपमध्ये खाली जाताना ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होते. ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय, तर हा आहे आपला न्यूक्लियस आणि हे आपला आहे इलेक्ट्रॉन. ओके, सो हे आहे फर्स्ट शेल, हे आहे आपला सेकंड शेल आणि सपोज की हा आहे लिथियम आणि याचा सेकंड शेल जो आहे तर तो शेवटचा शेल आहे, आउटर मोस्ट शेल आहे. सो न्यूक्लियस पासून आउटर मोस्ट शेल मधला इलेक्ट्रॉन यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणणार आहोत ॲटॉमिक रेडियस आणि याच्या आधारे ॲटमची साईज ठरते. आता हे जे ॲटॉमिक रेडियस आहे हे आपण पिकोमीटर मध्ये काउंट करतो. ओके, सो जसं आपण खाली जाऊ तसं ॲज यू नो की ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होणार आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये अजून एक शेल ॲड होतं. ऑब्व्हियसली शेल ॲड झालं की साईज काय होणार आहे, एवढी साईज होईल आता, म्हणजे साईज इन्क्रीज होणार आहे. सो डाऊन द ग्रुप ॲटॉमिक साईज काय होते, इन्क्रीज होते. जर आपण इथून इथे जाणार असू, म्हणजे जर आपण लेफ्ट टू राईट जाणार असू तर इथे जाताना जो पॉझिटिव्ह चार्ज आहे किंवा जो न्यूक्लिअर चार्ज आहे तो इन्क्रीज होतो आणि त्याच्यामुळे साईज डिक्रीज होते. सो तुम्हाला एक लक्षात ठेवा की खाली जाताना साईज इन्क्रीज होते, म्हणजे अपोजिट म्हणजेच लेफ्ट टू राईट काय होणार आहे, साईज डिक्रीज होणार आहे. ओके, सो वरून खाली येताना साईज इन्क्रीज होते, लेफ्ट राईट जाताना साईज डिक्रीज होते, कुठलंही एक लक्षात ठेवा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ॲज यू नो की या ठिकाणी सगळे मेटल्स आहेत, इकडे सगळे नॉन मेटल्स आहेत, म्हणजे ऑब्व्हियसली इकडे जात असताना लेफ्ट टू राईट जात असताना मेटॅलिक कॅरेक्टर काय होणार, डिक्रीज होणार. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होणार, इन्क्रीज होणार, कारण आपण कुठे चाललोय, नॉन मेटलकडे चाललोय. याच्या अपोजिट खाली येताना नॉन मेटॅलिक काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. मेटॅलिक काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ॲज यू नो की मेटॅलिक याचा अर्थ इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी वाढणं आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढणं किंवा कमी होणं, याचा अर्थ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढणं किंवा कमी होणं. ओके, सो तुम्हाला बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आणि मग याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला गिव्ह रिझन्स येतील की डाऊन दी ग्रुप मेटॅलिक कॅरेक्टर कशा पद्धतीने वाढत जातं किंवा लेफ्ट टू राईट मेटॅलिक कॅरेक्टर का डिक्रीज होतं, तर त्याप्रमाणे तुम्हाला फक्त आन्सर्स लिहायचे आहेत. बट त्यासाठी तुमचं हे कन्फ्युजन क्लिअर असलं पाहिजे की डाऊन द ग्रुप काय इन्क्रीज होणार आहे, कारण डाऊन द ग्रुप ॲटॉमिक रेडियस काय इन्क्रीज होणार आहे, कारण त्याच्यामध्ये शेल्स ॲड होत आहेत. लेफ्ट टू राईट जाताना ॲटॉमिक रेडियस डिक्रीज का होणार आहे, कारण त्याच्यामध्ये इफेक्टिव्ह चार्ज इन्क्रीज होणार आहे. सो दॅट्स वाय जे न्यूक्लियस आहे ते इलेक्ट्रॉनला खूप जास्त एनर्जीने आपल्याकडे ओढणार आहे आणि दॅट्स वाय त्याची ॲटॉमिक रेडियस काय होते, डिक्रीज होते आणि ॲपॅरेंटली त्याची साईज काय होते, डिक्रीज होते. ओके, अजून तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की पेरियोडिक टेबलमधले जे पहिले 20 एलिमेंट्स आहेत त्यांची नावं फक्त तुम्हाला माहिती असली पाहिजेत. जास्त एलिमेंट्स करायची गरज नाही, फक्त पहिले 20 म्हणजे कॅल्शियमपर्यंत केलं तरी पण पुरेसं आहे. आणि तुम्हाला फक्त एवढं माहिती असलं पाहिजे की या ग्रुपमध्ये म्हणजे 0 ग्रुपमध्ये ॲटलिस्ट अर्गॉनपर्यंत तरी तुम्हाला एलिमेंट्सची नावं माहिती असली पाहिजेत आणि हे ते 20 एलिमेंट्समध्ये इन्क्लूड होतातच. सो जस्ट हे एकदा वाचायचे. निमोनिक्स पण तुम्हाला बरेचसे मिळतील, यूट्यूबवरती अवेलेबल आहेत. सो ते जरी रट्टा मारला तरी पण पुरेसं आहे. 20 एलिमेंट्सपर्यंतच तुम्हाला प्रश्न येतात, याच्यापेक्षा जास्त मोठे काही तुम्हाला प्रश्न येत नाहीत. एफ ब्लॉकवरती प्रश्न येत नाहीत, फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं की एफ ब्लॉकमध्ये एक लॅन्थेनाइट सिरीज असते आणि एक ॲक्टिनाइट सिरीज असते, बस. आफ्टर दॅट नॉन मेटल्स जे आहेत त्यामधले एखाद दुसरे एक्झाम्पल्स पाठ करा. मेटलॉइड्समधले एखाद दुसरे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा आणि मेटल्स तर खूप सारे आहेतच, सो ते काही लक्षात ठेवायची गरज नाही. सोडियम पोटॅशियम तुम्ही इझिली चालता बोलता सांगू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे
बस एवढासा चॅप्टर आहे. याच्यामध्ये फक्त तुम्हाला ट्रायड्स म्हणजे काय ते कोणी दिलं, ऑक्टेव्स म्हणजे काय ते कोणी दिलं, ॲटॉमिक नंबर म्हणजे काय ते माहिती असलं पाहिजे. सो हे काही टर्म्स आहेत त्यासाठी तुम्ही हे रीड करू शकता. एमसीक्यूज तुम्ही स्ट्रिक्टली सध्या लास्ट मोमेंटला एक्सरसाइजमधलेच करायचे आहेत. आणि जर तुम्हाला काही एक्स्ट्रा एमसीक्यूज हवे असतील तर प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा पिन कमेंटमध्ये पाहायला मिळेल. असे प्रश्न तुम्हाला 5 किंवा 4 गुणांसाठी येऊ शकतात. जो तुमचा लास्टचा क्वेश्चन आहे याच्यामध्ये अजून एक क्वेश्चन ऍड करून दिला जाईल आणि हे तुम्हाला 5 मार्क्सला विचारलं जाऊ शकतं क्वेश्चन नंबर 4 मध्ये. कारण यामध्ये तुम्हाला एकतर हा एलिमेंट ओळखायचा आहे. आता एलिमेंट कसं ओळखतात तर तुम्ही जर हे ऍड केले तर हे किती आहेत 12 एलिमेंट्स आहेत. सो 12 म्हणजे काय असणार आहे मॅग्नेशियम. त्यासाठी तुम्हाला 20 पर्यंत एलिमेंट्स बाय हार्ट असले पाहिजेत. आताही तुम्ही करू शकता, वेळ गेलेली नाही, अजून तुमच्याकडे 2 दिवस आहेत. सो तुम्ही आरामात या ठिकाणी 20 एलिमेंट्स बाय हार्ट करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये. सो 12 म्हणजे काय मॅग्नेशियम. आता या ठिकाणी तुम्हाला जे नंबर्स पाहायला मिळतात हे किती आहेत 1 आहेत 2 आहेत आणि 3 आहेत. ओके, सो 3 नंबर्स याचा अर्थ हे की कुठल्या पिरियडमध्ये असणार आहे 3rd पिरियडमध्ये. अगेन शेवटी 2 आहे याचा अर्थ कोणत्या ग्रुपमध्ये असणार आहे 2nd ग्रुपमध्ये. सो तुम्हाला अशा पद्धतीनेच कुठल्या पिरियडमध्ये आहे कुठल्या ग्रुपमध्ये आहे हे ओळखता आलं पाहिजे. की सपोज या ठिकाणी अजून काहीतरी दिलं 2,8,1 म्हणजे असे किती झाले 11 झाले. 11 म्हणजे काय येणार आहे सोडियम. सो हे कुठल्या पिरियडमध्ये पाहायला मिळेल आपल्याला 1st 2nd आणि 3rd पिरियडमध्ये पाहायला मिळेल. कुठल्या ग्रुपमध्ये पाहायला मिळेल यासाठी तुम्हाला शेवटचा नंबर पाहायचा आहे. याचा अर्थ हे फर्स्ट ग्रुपमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही एलिमेंटची पोझिशन देखील सांगू शकता. अगेन हे जे एलिमेंट्स आहेत तर ते कोणत्या खाली दिलेल्या कोणत्या एलिमेंट सोबत रिसेंबल करतात हे तुम्हाला त्याच्या पिरियड्स आणि ग्रुपच्या आधारे सांगता आलं पाहिजे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अगेन असेही प्रश्न तुम्हाला एमसीक्यूज मध्ये म्हणा किंवा क्वेश्चन नंबर 1B मध्ये जिथे तुम्हाला 1 मार्क वरती क्वेश्चन विचारले जातात त्याच्यामध्ये येऊ शकतं. सायंटिफिक रिझन्स तुम्हाला फक्त आणि फक्त पुस्तकातले करायचे आहेत. याच्यामध्येही तुम्ही इधर फिजिक्सचे करा किंवा इधर केमिस्ट्री किंवा तुम्ही ऑर केमिस्ट्रीचे करा. कारण याच्यामध्ये एक फिजिक्सचा येतो एक केमिस्ट्रीचा येतो आणि एक ऑप्शनल असतो. सो तुम्हाला तिघांपैकी कोणतेही 2 सॉल्व्ह करायचे असतात आणि 3च फक्त सायंटिफिक रिझन्स येतात आणि तेही एकदम पुस्तकामधलेच येतात. त्याच्या बाहेरचं काही येत नाही. एखादा आला असता तो बाहेरचा येतो बट तो कम्प्लिटली ऑप्शनला असतो. सो त्याच्यामुळे तुम्हाला जे तुम्ही 2 करणार आहात ते स्ट्रिक्टली टेक्स्टबुक मधलेच करायचे आहेत. इतर कुठलीही करायची गरज नाहीये आणि ते तुम्हाला 4 पॉईंट्समध्ये किंवा 2 पॉईंट्समध्ये डिपेंड अपॉन की तुमचा पॉईंट केवढा मोठा आहे त्यानुसार तुम्हाला ते अरेंज करायचे आहेत. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे नेक्स्ट तुम्हाला असंही येऊ शकतं की नाव हे जे डिस्क्रिप्शन आहे की तो कुठल्या पिरियडमध्ये आहे. सपोज की एखादा एलिमेंट आहे तो 3rd पिरियडमध्ये आहे 2nd ग्रुपमध्ये आहे त्याचं नाव त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहा, त्याच्या 1-2 प्रॉपर्टीज लिहा की तो मेटल आहे की नॉन मेटल आहे व्हॉटेवर असं पण तुम्हाला याच्यावरती विचारलं जाऊ शकतं. सो बेसिकली तुम्ही जर याच्यामध्ये फक्त एलिमेंट जरी बाय हार्ट केले किंवा त्याचे एक मेटल्स कुठले आहेत नॉन मेटल्स कुठले आहेत हे जरी तुम्ही फक्त लक्षात ठेवलं तरी पण बरेचसे क्वेश्चन्स तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट आहे केमिकल रिॲक्शन्स. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या पानावरती काही नाहीये. नेक्स्ट तुम्हाला ॲटलिस्ट एवढं माहिती पाहिजे की फिजिकल चेंज कसा असतो रिव्हर्सिबल असतो, तो पुन्हा पुन्हा आपण घडवू शकतो आणि केमिकल चेंज हा रिव्हर्सिबल नसतो. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे असं की केमिकल रिॲक्शन जेव्हा आपण लिहितो किंवा केमिकल इक्वेशन जेव्हा आपण लिहितो तेव्हा लेफ्ट हँड साईडला रिॲक्टंट असतात, राईट हँड साईडला प्रोडक्ट असतात. या बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. किंवा तुम्हाला जर राईट अ शॉर्ट नोट ऑन हाऊ टू राईट केमिकल इक्वेशन असं जर आलं तर तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे की आपण लेफ्ट हँड साईडला काय लिहितो राईट हँड साईडला काय लिहितो, दोघांच्या मध्ये आपण ॲरो देतो. हे एकदम बेसिक गोष्टी आहे, त्याच्यामध्ये पाठ करायची काहीच गरज नाहीये कारण तुम्ही आतापर्यंत बऱ्याचशा रिॲक्शन्स पाहिलेत आणि ॲज यू नो की इथे आपण रिॲक्टंटच लिहितो, काही झालं तरी इथे आपण प्रोडक्टच लिहितो. मध्ये आपण हा जो ॲरो आहे तो देतोच कारण तो दाखवतो की रिॲक्टंट पासून प्रोडक्ट तयार होतोय. ओके, सो या खूप बेसिक गोष्टी आहेत. नेक्स्ट असं आहे की आपण बऱ्याचदा इथे सपोज की हे सॉलिड आहे हे लिक्विड आहे सपोज करा तर आपण ह्याच्या खाली S आणि L लिहितो. ओके, सो ते लिहिणं गरजेचं आहे ते आपण लिहितोच. सो तेही तुम्हाला इथेच मेन्शन करायचं की आपण त्या पर्टिक्युलर एलिमेंटची किंवा कंपाऊंडची फिजिकल स्टेट देखील मेन्शन करतो. बस एवढ्या तर गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत. अजून एखादा पॉईंट तुम्ही लिहू शकता की कधी कधी असं वरती ट्रायंगल काढला जातो याचा अर्थ त्या रिॲक्शनला आपण हिट दिलेली आहे किंवा कधी कधी असं बाहेर हिट लिहिलं जातं याचा अर्थ त्या रिॲक्शन मधून हिट बाहेर आलेली आहे. बस 4 पॉईंट लिहिले तरी तुम्हाला आरामात 2 गुण मिळतात. म्हणजे जेवढ्या त्या गुणांना असेल त्यानुसार तुम्हाला पॉईंट्स लिहावे लागतील. बट मोस्टली हे जास्त मार्क्ससाठी वगैरे नाही विचारलं जात. आलंच तर तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी लयतले 2 गुणांसाठी वगैरे येऊ शकतं. सो दॅट्स वाय तुम्हाला फक्त 4 पॉईंट्स पाठ करायचे आणि इझिली तुम्ही पाठ करू शकता, काही याच्यामध्ये अवघड नाहीये. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं की बॅलन्सिंग करून दाखवा एखादं केमिकल रिॲक्शन. तर बॅलन्सिंगसाठी पण काहीच अवघड नाहीये. हे तुमच्याकडे सपोज की रिॲक्शन आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला लिहायचं आहे की सोडियम किती आहेत अशा पद्धतीने बॉक्स तयार करायचा आहे. बॉक्सने तुम्हालाही इझी पडेल लिहिण्यासाठी किंवा बॅलन्सिंग करण्यासाठी आणि जे पेपर चेक करणार आहेत त्यांनाही कळेल की तुम्ही कशा पद्धतीने बॅलन्सिंग केलेलं आहे. ओके, सो इकडे Na1 आहे इकडे Na1 आहे. तुम्हाला असं लिहायचं आहे हा की रिॲक्टंट साईड आहे आणि प्रोडक्ट साईड आहे. हे राईट लेफ्ट नाही लिहिलं तरी पण चालेल.
नेक्स्ट आहे इथे ओ एच, इथे ओ किती आहे, इथे एच किती आहे. अगेन हे पण ओ तुम्हाला याच्यामध्ये ऍड करायचे आहेत. म्हणजे एकूण रिॲक्टंटमध्ये तुम्हाला 5 ओ पाहायला मिळतात आणि इथे तुम्हाला इथे पण 5 ओ पाहायला मिळतात. सो ऑक्सिजनला काहीच बॅलन्स करायची गरज नाहीये. नेक्स्ट आहे इथे तीन हायड्रोजन आहेत आणि इथे 2 हायड्रोजन आहेत. सो तुम्हाला हायड्रोजनला बॅलन्स करावं लागेल. इथे एक सल्फर आहे, इथे पण एक सल्फर आहे. सो सल्फरला पण बॅलन्स करायची गरज नाहीये. सो आता आपल्याला याला याच्या अकॉर्डिंगली म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर सोडियम कमी आहे, इथे अजून हायड्रोजन जास्त आहे, इथे कमी आहे. सो तुम्हाला त्याच्या अकॉर्डिंगली आता रिॲक्शनला बॅलन्स करायचे. मग रिॲक्शनला बॅलन्स करताना सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे जे हायड्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन हे सोडून इतर जे काही एलिमेंट्स असतील, कोणते कोणते हायड्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन हे सोडून इतर जे काही एलिमेंट्स असतील ते तुम्हाला आधी बॅलन्स करायचे आहेत. ते झाल्यानंतर तुम्हाला हायड्रोजन बॅलन्स करायचं आहे किंवा ऑक्सिजन बॅलन्स करायचं आहे आणि मग शेवटी जो कोणता उरला असेल तो तुम्हाला बॅलन्स करायचा आहे. आणि कार्बन यासाठी ठेवलेला आहे की बऱ्याचदा कार्बन जो असतो हा हायड्रोजन सोबत येतो. सो त्याच्यामुळे तुम्हाला कार्बन आणि हायड्रोजन एकत्रित बॅलन्स करावं लागेल. ओके, कारण तो एक कंपाऊंडच्या फॉर्ममध्ये येतो. मोस्टली डिपेंड्स की कोणती रिॲक्शन दिलेली आहे अगेन. आणि तुम्हाला जस्ट इथे नंबर वाईज बॅलन्स करायचं आहे. बॅलन्स केल्यानंतर लास्ट तुम्ही इथे बॅलन्स्ड इक्वेशन जे काही असेल ते लिहिणार आहात. आणि त्यासोबतच बॅलन्स कसं केलं, कुणी कुणाला कितीने मल्टिप्लाय केलं. फॉर एक्झाम्पल इथे जर आपण पाहिलं तर सोडियम 1 होतं आणि इथे सोडियम 2 होते. ओके, सो तुम्हाला या ठिकाणी लिहावं लागेल की ते मल्टिप्लाय बाय 2 केलं. सो हे सगळं तुम्हाला इथे दाखवावं लागेल. इथे नाही दाखवले बट तुम्हाला मात्र दाखवायचं आहे, कारण एवढं मोठं डिस्क्रिप्शन लिहिण्यापेक्षा तुम्ही बॉक्समध्ये दाखवू शकता. अगेन तुम्हाला थोडंसं डिस्क्रिप्शन लिहावंच लागेल, बट एवढं लिहायची गरज नाही. तुम्ही जस्ट बॉक्समध्ये मेन्शन केलं तरी पण चालू शकतं. डिपेंड्स अपॉन की तुम्हाला हे किती गुणांसाठी आहे. जर तुम्हाला फक्त 1 मार्कला आला बॅलन्सिंग करून लिहा तर हे काहीच लिहायची गरज नाही. जस्ट इक्वेशनला तुम्ही रफली बॅलन्स करू शकता. तुम्हाला जर काही रफ वर्क करायचं असेल तर तुम्ही लास्ट पेजवरती रफ वर्क देखील करू शकता आणि मग डायरेक्ट इक्वेशन लिहायचं. जर हे तुम्हाला 2 गुणांसाठी वगैरे आलं तर तुम्हाला फक्त जस्ट हा एक बॉक्स काढून दाखवायचा आहे ज्यामध्ये तुम्ही ओरिजिनल इक्वेशनचे सगळे ॲटम्स लिहिणार आहात आणि नेक्स्ट तुम्हाला बॅलन्सिंग केलेलं हा बॉक्स काढून दाखवायचा आहे आणि मग लिहायचं आहे की हे आहे तुमचं रिक्वायर्ड बॅलन्स इक्वेशन. सो डिपेंड अपॉन किती किती आहे त्यानुसार तुम्हाला ते मोठं किंवा छोटं करता आलं पाहिजे. नेक्स्ट आहे प्रत्येक केमिकल रिॲक्शन जे आहे, कॉम्बिनेशन रिॲक्शन असेल, डिस्प्लेसमेंट, डबल डिस्प्लेसमेंट, या सगळ्या रिॲक्शनची एक डेफिनेशन आहे. सो ती तुम्हाला बाय हार्ट असली पाहिजे आणि एखादं एक्झाम्पल. मग तुम्ही कोणतंही एक्झाम्पल घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी Mg+O2 हे एक्झाम्पल इझी आहे. सो तुम्ही कॉम्बिनेशन सोबत हे एक्झाम्पल घेऊ शकता. नेक्स्ट आहे डिकम्पोजिशन रिॲक्शनमध्ये अगेन तुम्हाला डेफिनेशन माहिती असली पाहिजे आणि तुम्ही कोणतंही शुगर आणि कार्बनचं कुठलं पण इझी एखादं एक्झाम्पल बाय हार्ट करा, जेणेकरून तुम्हाला असं सरळ डेफिनेशन लिहायला आली तर इझिली मार्क्स मिळतील. याचे एक एक्झाम्पल किंवा रिॲक्शन यासाठी लिहायचे असते की एक चांगलं इम्प्रेशन तयार होतं की तुम्हाला ती रिॲक्शनची डेफिनेशन कुठे वापरायची आहे हेही माहिती आहे असं त्याच्यामधून कळतं. सो दॅट्स वाय ती डेफिनेशन पण लिहिल्यानंतर एक्झाम्पल्स पण लिहा. नेक्स्ट प्रत्येक रिॲक्शनचं तुम्हाला डेफिनेशन आणि एक्झाम्पल माहितीच असले पाहिजे. नेक्स्ट आहे हे तर कॉमन आहे, एंडो म्हणजे हीट दिली जाते, एक्झो म्हणजे हीट बाहेर फेकली जाते. सो तुम्हाला जर यांच्यामधला डिफरन्स आला तर इझिली लिहिता आला पाहिजे की एंडोथर्मिक रिॲक्शनमध्ये हीट इज युज्ड किंवा हीट इज गिवन टू दी केमिकल रिॲक्शन आणि एक्झोथर्मिकमध्ये हीट इज गिवन आउट फ्रॉम दी केमिकल रिॲक्शन आफ्टर दी रिॲक्शन किंवा आफ्टर द फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट वगैरे. सो असं तुम्हाला या ठिकाणी लिहिता आलं पाहिजे. हे झाले एक पॉईंट्स. दुसरी गोष्ट तुम्ही याच्यामध्ये एखादं एक्झाम्पल ॲड करू शकता किंवा रिॲक्शनला जी हीट आहे ती कशा पद्धतीने दिलेली आहे ते तुम्ही कसं दाखवता. एंडोथर्मिक असेल तर एक असं ट्रायंगल ड्रॉ करतात त्या ॲरोच्या वरती. एक्झोथर्मिक असेल तर बाहेर हीट इव्हॉल्व झालेली आहे असं तुम्ही खाली लिहिता. ओके, सो ते तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. नेक्स्ट आहे की हे एका दुसरे एक्झाम्पल्स पण लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे रेट ऑफ केमिकल रिॲक्शन्समध्ये ॲज यू नो की हे खूप इझी आहे. रिॲक्टंटचं नेचर ज्याप्रमाणे असेल. फॉर एक्झाम्पल एखादा रिॲक्टंट खूप हायली रिॲक्टिव्ह आहे तर तो पटकन रिॲक्शन करणार. एखादा रिॲक्टंट खूप कमी रिॲक्टिव्ह आहे तर त्याला रिॲक्शन करायला वेळ लागणार. सो बेसिकली जर आपण ॲल्युमिनियम आणि झिंकमध्ये कंपॅरिझन केलं तर ॲल्युमिनियम जास्त रिॲक्टिव्ह आहे झिंकपेक्षा, त्याच्यामुळे ॲल्युमिनियम पटकन रिॲक्ट होणार झिंकपेक्षा. सो हे झालं नेचर. दुसरं आहे साईज. ऑब्व्हियसली जे मोठे साईजचे असतील त्यांना वेळ लागणार किंवा जास्त वेळ लागणार रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी आणि जे छोटे साईजचे असतील ते पटकन रिॲक्शन कंप्लीट करणार. सो बेसिकली जेवढी साईज स्मॉल असेल तेवढी रिॲक्शन पटापट होणार किंवा पटकन हाय रेटने होणार. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे कॉन्सन्ट्रेशन. अगेन जेवढं जास्त कॉन्सन्ट्रेशन तेवढी रिॲक्शन फास्ट होणार आहे. जेवढं कमी कॉन्सन्ट्रेशन किंवा जेवढं सोल्युशन डायल्यूट असेल त्याप्रमाणे रिॲक्शन स्लो होणार आहे. टेम्परेचर पण जेवढं जास्त असेल तेवढी रिॲक्शन फास्ट होणार आहे. टेम्परेचर जेवढं कमी असेल तेवढी रिॲक्शन स्लो होणार आहे. कॅटलिस्ट म्हणजे काय हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर कॅटलिस्ट म्हणजे असा सबस्टन्स आहे की जो रिॲक्शनमध्ये काही काम करत नाही. म्हणजे केमिकल रिॲक्शनमध्ये हे फॉर्म करणं ते फॉर्म करणं असलं काम करत नाही, तर फक्त तो रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज करायचं काम करतो. म्हणजे कॅटलिस्ट नसेल तरी पण या ठिकाणी प्रोडक्ट फॉर्म होणार आहेच. फक्त कॅटलिस्ट आल्यामुळे काय होणार आहे की प्रोडक्ट लवकर तयार होईल. म्हणजे फक्त रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज करण्याचं काम कॅटलिस्ट करणार आहे. सो तुम्हाला जस्ट एका दुसरे कॅटलिस्टची नावं माहिती पाहिजेत.
आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ऑक्सिडेशन रिॲक्शन. ऑक्सिडेशन रिडक्शनमध्ये तुम्हाला ऑक्सिडेशन म्हणजे काय आणि रिडक्शन म्हणजे काय माहिती पाहिजे. मोस्टली प्रश्न तुम्हाला रेडॉक्सवरती विचारले जातात की रेडॉक्सला डिफाईन करा. सो तुम्हाला डिफाईन करता आलं पाहिजे की रेडॉक्स रिएक्शन म्हणजे काय, ज्या ठिकाणी ऑक्सिडेशन आणि रिडक्शन सायमल्टेनियसली होत आहे त्याला आपण म्हणतो रेडॉक्स रिॲक्शन. ओके. सो अगेन तुम्हाला रेडॉक्समध्ये एक रिडक्शनचं एक ऑक्सिडेशनचं कंबाईन असं एक्झाम्पल लिहिता आलं पाहिजे. बस तुम्हाला एवढंच करायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तुम्ही करोजन वगैरे नाही केलं तरी पण काही फरक पडणार नाही. करोजनवरती जास्त प्रश्न येत नाहीत. फक्त तुम्हाला रस्टचा हा केमिकल फॉर्म्युला माहिती असला पाहिजे. जास्त काही नाहीये. Fe2 आहे, 2 नंतर काय तर 3 आहे. सो Fe2O3 आणि ते एक्स म्हणजे काय, वॉटरचे किती मॉलिक्युल्स असतील त्याला या लोकांनी एक्स सपोज केले. तुम्ही एक्स नाही लिहिले तरी पण तुम्हाला जस्ट वॉटर पुढे लिहायचं आहे. ओके. सो ऑब्व्हियसली रस्टिंग कोणावरती होतं, आयरनवरती होणार आहे. सो आयरनचा Fe2 कशामुळे होणार आहे, ऑक्सिजनमुळे. सो तुम्हाला या ठिकाणी Fe2O3 लिहायचं आहे. आणि कधी होतं, जेव्हा वॉटरचं पण संपर्कामध्ये येणार आहे, वॉटर किंवा ह्युमिडिटी जी आहे वातावरणामधली ती, म्हणजे स्पेशली वॉटर वेपर. ओके. सो त्याच्या संपर्कामध्ये आल्यानंतर त्याच्यामुळे आपण H2O चे मॉलिक्युल्स पण इथे लिहिणार आहोत. संपलं. रॅसिडिटी म्हणजे काय, तर जेव्हा आपण तेल किंवा जे ऑइली पदार्थ असतात ते जास्त वेळ ऑइलच्या संपर्कामध्ये ऑक्सिजनच्या संपर्कामध्ये वगैरे ठेवतो ते ऑइल, तेव्हा ते ऑइल कसं होतं, रॅन्सिड होतं. त्याचं वास म्हणजे ऑर्डर बदलतं, त्याची टेस्ट वगैरे बदलते. सो बेसिकली हे अवॉइड करण्यासाठी काय केलं जाईल हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर रॅसिडिटी अवॉइड करण्यासाठी आपण ते सबस्टन्सेस एका एअरटाईट कंटेनर बॉक्समध्ये ठेवतो. तुम्ही बऱ्याचदा बॉक्सेस पण पाहिले असतील एअरटाईट कंटेनर वगैरे, तर त्याच्यामध्ये आपण ठेवतो जेणेकरून त्याचा ऑक्सिजन सोबत कोणताही संपर्क येऊ नये आणि ते त्याच्यासोबत रिॲक्ट न करता रॅन्सिड न होता व्यवस्थित राहावं. ओके. सो बस एवढेच इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. हे नाही केले तरी पण चालेल. याच्यावरती तुम्हाला रिॲक्शन वगैरे स्पष्ट करा असं येणार नाही, पण तुम्हाला हे पिक्चर देऊन याच्यावरती असं येऊ शकतं की कॅथोड काय आहे, कॅथोडची रिॲक्शन कोणती आहे, एनॉडची रिॲक्शन कोणती आहे. सो जस्ट तुम्हाला हे उचलून इथे लिहायचं असेल. ओके. बाकी काहीच करायची गरज नाहीये. इथे तुम्हाला जे डिस्क्रिप्शन दिलं हे तुम्हाला जर पाठ होत नसेल तर सोडून द्या. फक्त तुम्हाला एवढं ओळखता आलं पाहिजे की कॅथोडची रिॲक्शन कोणती आहे आणि एनॉडची रिॲक्शन कोणती आहे, आणि रस्टचा फॉर्म्युला इथे ऑलरेडी दिलाय तो तुम्हाला शोधून लिहायचा असेल. ओके. नेक्स्ट तुम्हाला डिपेंडिंग अपॉन रिॲक्शन जर इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह केले जात असतील तर ती असणार आहे ऑक्सिडेशन रिॲक्शन, किंवा ऑक्सिजन ऍड केला जात असेल तर ती असणार आहे ऑक्सिडेशन रिॲक्शन. जर इलेक्ट्रॉन्स आपण ऍड करत असू, हायड्रोजन जर आपण ऍड करत असू, ऑक्सिजन जर आपण रिमूव्ह करत असू, या सगळ्या गोष्टी असतील तर त्याला आपण म्हणणार आहोत रिडक्शन रिॲक्शन. ओके. नेक्स्ट आहे तुम्हाला जर डेफिनेशन माहिती असतील या चारही रिॲक्शनच्या तर तुम्ही इझिली हे जे एक्झाम्पल्स आहेत त्यांना मॅच करू शकता. नेक्स्ट आहे इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. मी याच्यामध्ये नाही इन्क्लूड केलं आहे, बट तरी पण ज्यांना इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट करायचं आहे त्यांच्यासाठी ही रिव्हिजन आहे. ज्यांना नाही करायचं ते स्किप करू शकतात. कंपल्सरी नाही हा लेसन करणं. जे लेसन्स करणं कंपल्सरी आहे ते मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. सो इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंटमध्ये बेसिकली सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हा जो लॉ आहे जूल्स लॉ तर तो माहिती असला पाहिजे. तर लास्ट मोमेंटला तुम्ही हे सगळे न्यूमेरिकल्स नाही केले तरी पण चालतील. नेक्स्ट आहे तुम्हाला अजून इलेक्ट्रिक पॉवरचं युनिट वॅट वगैरे आहे, हे तुम्हाला MCQमध्ये विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट आहे आपण बल्बमध्ये नायक्रोमचा उपयोग करतो, हे पण येऊ शकतं, किंवा टंगस्टनचा उपयोग करतो हे येऊ शकतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की लाईव्ह आणि न्यूट्रल म्हणजे बेसिकली 3 प्रकारच्या वायर्स असतात, लाईव्ह वायर, न्यूट्रल वायर आणि अर्थ वायर. अर्थ वायर तर अंडरग्राऊंडमधून जाते, सो त्याचा काहीच इथे प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम आहे तो म्हणजे लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर यांच्यामध्ये जनरली पोटेन्शियल डिफरन्स 220 व्होल्ट इतका असतो, पण तो जर इन्क्रीज झाला, त्या 2 वायर एकमेकांना जोडल्या गेल्या किंवा कशाही करून मिळाल्या तर त्याच्यापासून शॉर्ट सर्किट वगैरे होऊ शकतो. सो तुम्हाला शॉर्ट सर्किट कधी होतो ते अवॉइड करण्यासाठी काय कराल, त्याचे इफेक्ट्स काय आहेत हे विचारलं जाऊ शकतं, किंवा त्यासोबतच कोणत्या वायर्सच्या अटॅचमेंटमुळे होतं हे असे प्रश्न येऊ शकतात जे की खूप सिम्पल आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मिनिएचर सर्किट ब्रेकर्स. याचा एक फुल फॉर्म लक्षात ठेवा कारण असा सेम प्रश्न तुम्हाला क्वेश्चन बँकमध्येही पाहायला मिळेल. नेक्स्ट आहे ओव्हरलोडिंग म्हणजे काय, तर बेसिकली सध्या समर सुरू आहे, सो घरामध्ये मस्त गरम होते, उकडते, AC चालू आहे, फॅन चालू आहे, सगळं चालू आहे. सो दॅट्स वे काय होतं की तो जो आपला ट्रान्सफॉर्मर आहे किंवा ज्याच्याकडून आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळणार आहे त्याची कॅपॅसिटी तेवढीच राहते, पण आपण मात्र खूप जास्त सामान वापरतो. सामान म्हणजे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस जे आहेत ते जास्त वापरतो. सो दॅट्स वे त्याच्यावरती जास्त लोड पडतो आणि त्याच्यामुळे ते जे फ्यूज आहेत जे की प्रोटेक्शनसाठी बसवलेले असतात ते फ्यूज खूप जास्त इलेक्ट्रिसिटीमुळे मेल्ट होतात आणि दॅट्स वाय तिथे ओव्हरलोडिंगचं सिच्युएशन तयार होते. ओके. सो तुम्हाला ओव्हरलोडिंग बद्दलही विचारलं जाऊ शकतं. अगेन तुम्हाला या चॅप्टरमधून हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा जर तुम्ही न्यूमेरिकल्स करणार असाल तर. मोस्टली बऱ्याचशा ठिकाणी हाच फॉर्म्युला वापरलाय, P = V² R. नेक्स्ट आहे
नेक्स्ट तुम्हाला राईट हँड थंब रूल सरळ सरळ लिहा असं विचारलं जातं. सो सरळ सरळ 2 गुणांसाठी हा आहे असा रूल तुम्हाला उतरवायचा आहे. काहीच करायचं नाही, तुम्ही पेपरमध्येही असा हात आरामात ठेवू शकता, राईट हँड तुमचा थंब असा ठेवू शकता आणि इझिली तुम्ही लिहू शकता की सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला हँड जे फिंगर्स आहेत ते फोल्ड करायचे आहेत अकॉर्डिंगली आणि मग तुम्हाला कळणार आहे की ज्या ठिकाणी तुमचा थंब पॉईंट करेल तिथे असणार आहे इलेक्ट्रिक करंट, त्या डायरेक्शनला इलेक्ट्रिक करंट असणार आहे. ज्या ठिकाणी फिंगर्स राऊंड होतील तिथे असणार आहे मॅग्नेटिक फील्ड. सो तुम्ही हे पेपरमध्ये ऍक्च्युअली करून पण मग लिहू शकता. सो याच्यामध्ये अवघड असं काहीच नाहीये. हवं असेल तर तुम्ही पाठही करू शकता. याच्यासोबतच जर तुम्ही पाहिलं तर लेफ्ट हँडचे जे रूल्स आहेत ते पण तुम्हाला बायहार्ट असले पाहिजेत, कारण ते सरळ सरळ लिहायला विचारले जातात. सो त्याच्यामध्ये काहीच डोकं लावायचं नसतं, फक्त ते तुम्ही जे पाठ केले ते लिहायचं असतं. ओके. अगेन तुम्हाला मेटलॉइड नाही सॉलिनॉइडमध्ये आणि बारीक मॅग्नेटमध्ये काय सिमिलॅरिटीज आहेत हे विचारलं जाऊ शकतं. अगेन सॉलिनॉइड एक्सप्लेन करा काय आहे हे विचारलं जातं. बेसिकली सॉलिनॉइड काय आहे तर एक कॉपरची वायर आहे जी की अशा पद्धतीने अशी रॅप केलेली आहे आणि याच्यामधून इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर होते. सो यालाच आपण म्हणतो सॉलिनॉइड. सो बेसिकली इथे पण तुम्हाला एक फील्ड तयार झालेलं पाहायला मिळते, मॅग्नेटिक फील्ड. तर त्याच पद्धतीचं फील्ड तुम्हाला बार मॅग्नेटमध्ये पाहायला मिळतं. सो दॅट्स वाय तुम्हाला याच्यामध्ये दोघांमध्ये सिमिलॅरिटीज पाहायला मिळतात. अगेन इथे जे एन पोल आहे तर इथून असे हे निघणार आहेत, काय निघणार आहेत इलेक्ट्रिक मॅग्नेटिक लाईन्स इथे येणार आहेत, परत दोन अशा मॅग्नेटिक लाईन्स निघतात. सो बेसिकली त्या नॉर्थ टू साऊथ डायरेक्शनला मूव्ह करणार आहेत. इरेज आफ्टर दॅट नेक्स्ट आहे नेक्स्ट हा फ्लेमिंग्स लेफ्ट हँड टूल. तुम्हाला इझिली पार्ट करून लक्षात तुम्ही ठेवू शकता. अगेन तुम्हाला इथे हे काही असं ब्लँक दिलं जाईल आणि विचारलं जाईल की या ठिकाणी कोणतं नाव येतं, हे ब्लँक दिलं जाऊ शकतं आणि विचारलं जाऊ शकतं. सो बेसिकली असे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. इथे तुम्हाला काही पाठ करायची गरज नाहीये, जस्ट तुम्हाला तुमच्या फिंगर्सच्या आधारे हे सांगायचं असतं. सेम फॉर राईट हँडसाठी पण सेम आहे. बाकी तुम्ही गॅल्व्हॅनोमीटर तर रिड्यूस आहे, सो नाही केलं तरी पण चालणारच आहे. नेक्स्ट आहे ACDC पण रिड्यूस आहे. सो बाकी या चॅप्टरमध्ये काही इम्पॉर्टंट नाहीये, फक्त तुम्हाला सायंटिफिक रिझन्स मात्र करायचे आहेत, कारण यातला एखादा तरी सायंटिफिक रिझन हमखास येतो जर तुम्ही हा चॅप्टर करणार असाल तर. नेक्स्ट आहे याच्यामध्ये अजून काही इम्पॉर्टंट नाहीये, जे येतील ते एकदम सोपे प्रश्न येतात. 220 व्होल्ट त्यांच्यामधला पोटेन्शियल डिफरन्स वगैरे आहे, असे प्रश्न इझिली येऊ शकतात. किंवा तुम्हाला हे ओळखण्यासाठी येऊ शकतात की कुठला यातला राईट हँड थंब रूल आहे, कुठला यातला राईट हँड रूल आहे किंवा कुठला लेफ्ट हँड रूल आहे, कुठला राईट हँड थंब रूल आहे, असे काही प्रश्न याच्यामध्ये येऊ शकतात. अगेन ते ओळखल्यानंतर ते एक्सप्लेनही करा, असे प्रश्न येऊ शकतात. बाकी न्यूमॅरिकल्स तुम्ही नाही केले तरी पण चालतील. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत 5th चॅप्टर, जो की आहे हीट. हीटमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या आहेत या काही डेफिनेशन्स की लॅटन हीट ऑफ फ्युजन म्हणजे काय, लॅटन हीट ऑफ वेपरायझेशन म्हणजे काय, आणि तुम्हाला हा ग्राफ रीड करता आला पाहिजे की इथून इथे जे आहे ते वॉटर आणि आईस दोन्ही पण याच्यामध्ये प्रेझेंट आहे. इथून इथे वॉटरला हीट केलं जाते आणि इथे वॉटरचा बॉइलिंग पॉईंट आहे ज्याच्यामध्ये वॉटरचं कन्व्हर्जन वेपरमध्ये होणार आहे. इथे वॉटरचा मेल्टिंग पॉईंट आहे ज्याच्यामध्ये आईसचं कन्व्हर्जन पूर्णतः कशामध्ये होणार आहे, पाण्यामध्ये होणार आहे. ओके. सो बेसिकली तुम्हाला इथे लिहायचा हे सगळे पॉईंट्स तुम्हाला माहिती असले पाहिजेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अजून एक आहे मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट. बऱ्याचदा आपण मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट लिहिताना असं लिहितो की द टेम्परेचर ॲट विच आईस कन्वर्ट्स इनटू वॉटर इज कॉल्ड एज मेल्टिंग पॉईंट. पण असं नाही लिहायचं. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो की ती कॉन्स्टंट टेम्परेचर, कारण आईस फक्त 0 डिग्री सेल्सिअसलाच मेल्ट करतं. तुम्ही ते -4 डिग्रीला ठेवलं किंवा 4 डिग्रीला ठेवलं तर ते त्याप्रमाणे मेल्ट नाही होणार. त्याचं ॲक्च्युअल मेल्टिंग पॉईंट काय आहे 0 डिग्री. सो हे कसं आहे कॉन्स्टंट आहे ना, 0 डिग्रीलाच ते मेल्ट होणार आहे. सो दॅट्स वाय तुम्हाला कॉन्स्टंट टेम्परेचर हा पण एक छोटासा पॉईंट मेन्शन करायचा आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे याच्यामध्ये रेझोल्युशनची डेफिनेशन मे बी येऊ शकते, बट तुम्ही ते आरामात लिहू शकता. ॲनॅमलस बिहेवियर ऑफ वॉटर खूप इम्पॉर्टंट आहे, हे हमखास येऊ शकतं जर या चॅप्टरमधून प्रश्न आला तर. अगेन तुम्हाला याच्यावरती डायरेक्ट प्रश्न नाही तर असं पण येऊ शकतो की जे थंड प्रदेशामधले फिश आहेत किंवा जे ॲक्वेटिक ॲनिमल्स, ॲक्वेटिक प्लांट्स आहेत ते कशा पद्धतीने पाण्याच्या खाली जगू शकतात, कारण त्या ठिकाणी -10 -15 डिग्री वगैरे टेम्परेचर असतं. सो त्या ठिकाणी तुम्हाला ॲनॅमलस बिहेवियर ऑफ वॉटरचं ॲप्लिकेशन लिहायचं आहे आणि याच्यावरती तुम्हाला बरेचसे प्रश्न डायजेस्टमध्ये वगैरे पाहायला मिळतील, तर तुम्ही ते देखील रेफर करू शकता. अगेन तुम्हाला होप्स ॲपॅरेटस बद्दल जास्त काही इन्फॉर्मेशन नाही कलेक्ट करायचे, फक्त तुम्हाला याच्यामध्ये डायग्राम्सला लेबलिंग करता आलं पाहिजे. आणि होप्स ॲपॅरेटस जे आपलं ॲनॅमलस बिहेवियर आहे त्याचा स्टडी करण्यासाठी वापरतात, हे एक माहिती असलं पाहिजे. हे तुम्हाला सेम असे डायग्राम काढून पण प्रश्न येऊ शकतात की या ठिकाणी आपल्याला कोणता इफेक्ट पाहायला मिळतोय. तर बेसिकली इथे तुम्हाला ॲनॅमलस बिहेवियर ऑफ वॉटर पाहायला मिळते आणि हे तुम्हाला थोडक्यात पण एक्सप्लेन करता आलं पाहिजे. नेक्स्ट आहे बऱ्याचदा तुम्हाला ड्यूफ पॉईंटवरती डेफिनेशन येते किंवा ॲब्सोल्यूट ह्युमिडिटीवरती MCQ पण तयार होतं. सो बेसिकली हे 2 वाक्य एकदा वाचून ठेवा. बाकी तुम्ही न्यूमेरिकल्स करणार नसाल तर बाकीच्या कोणत्याही गोष्टी करायची गरज नाहीये.
नेक्स्ट आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी कोणाची जास्त असते, सगळ्यात जास्त असते आयर्नची, मग येतं कॉपर आणि मग लास्टला येणार आहे लीड. सो बेसिकली हे पण प्रश्न येतात की स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे काय, कोणाची जास्त असते वगैरे, हे तुम्ही एक्झाम्पल्समध्ये वगैरे मेन्शन करू शकता. सो स्पेसिफिक हीट ऑफ ऑब्जेक्ट जे आहे त्याचे डेफिनेशन तुम्हाला इथे पाहायला मिळते, तुम्हाला फक्त ते लक्षात ठेवायचे. अगेन जर हीटवरती एकदम सिंपल न्यूमॅरिकल्स आले तर ते फक्त एकाच फॉर्म्युलाने सॉल्व्ह होतात, ते म्हणजे MC डेल्टा टी. सो हा फॉर्म्युला फक्त तुम्हाला वापरायचा आणि सगळे न्यूमॅरिकल्स आरामात सॉल्व्ह होतात. नेक्स्ट आहे हीट एक्सचेंजमध्ये तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज एक्सप्लेन करा. तर खूप इझी प्रिन्सिपल आहे. जी हीट लॉस केली जाणार आहे हॉट ऑब्जेक्टनी, तीच हीट गेन करणार आहे कोल्ड ऑब्जेक्ट. सिंपल. हेच फक्त एक छोटंसं इक्वेशन आहे जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि ऑब्व्हियसली कुठे होणार आहे, जे आयसोलेटेड बॉक्स असेल, जो हीट रेजिस्टन्स बॉक्स असेल त्यामध्ये. सो अशी सिस्टीम जी की हीट रेजिस्टन्स बॉक्समध्ये ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये जर आपण एक हॉट आणि कोल्ड ऑब्जेक्ट जर ठेवला तर हॉट ऑब्जेक्ट जी हीट एमिट करणार आहे तीच हीट कोल्ड ऑब्जेक्ट ॲब्झॉर्ब करणार आहे. आणि यालाच आपण म्हणणार आहोत प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. एकदम सिंपल. आफ्टर दॅट नेक्स्ट सगळा लेसन संपलेला आहे. एवढंच तुम्हाला करायचं आहे, बाकी काही करायची गरज नाहीये. अगेन तुम्ही न्यूमॅरिकल्स जर सॉल्व्ह करणार असाल तर तुम्हाला तो पहिला एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. बाकी तुम्हाला मोठे मोठे न्यूमॅरिकल्स येणार नाहीत. आला तर हा आहे असं न्यूमॅरिकल येऊ शकतो, कारण हा खूप इझी आहे. तुम्हाला जस्ट या ठिकाणी MC डेल्टा टी नावाचा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि तुम्हाला आन्सर इथे मिळणार आहे. सो एक्झाम्पल आलं तर या चॅप्टरमधून फक्त पहिलं येऊ शकतं, कारण बाकीचे एक्झाम्पल्स खूप मोठे आहेत, खूप लेंथी आहेत, जे की साधारणतः 4 गुणांसाठी वगैरे असायला पाहिजेत. बट असा कुठलाही 4 गुणांचा प्रश्न नाहीये की ज्याच्यामध्ये तुम्हाला न्यूमॅरिकल्स येतील. ओके. सो नेक्स्ट आहे ते म्हणजे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट खूप इझी आणि खूप जास्त चांगलं वेटेज असणारा क्वेश्चन आहे, किंवा याच्यामधून क्वेश्चन तयार होऊ शकतो. सो बेसिकली हा जो चॅप्टर आहे याच्यामधून तुम्हाला 80च्या पैकी मार्क्स मिळू शकतात आरामात, कारण चॅप्टरमध्ये जास्त काही पाठ वगैरे करायची गरज नाहीये. खूप इझी चॅप्टर आहे. जस्ट तुम्हाला कॉन्सेप्ट माहिती असेल तरी तुम्ही इझिली याचे आन्सर्स लिहू शकता. सो बेसिकली फर्स्ट ऑफ ऑल हे तुम्हाला रिफ्रॅक्शन म्हणजे काय माहिती असलं पाहिजे, की जेव्हा लाईट एका ट्रान्सपरंट मीडियममधून दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियममध्ये जाते तेव्हा ती डायरेक्शन चेंज करते, आणि यालाच आपण म्हणणार आहोत रिफ्रॅक्शन. सो तुम्हाला ही एक डेफिनेशन माहिती असली पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की लॉज ऑफ रिफ्रॅक्शनमध्ये इन्सिडेंट रे आहे, रिफ्रॅक्टेड रे आहे, तर हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शनबद्दल माहिती असली पाहिजे. नेक्स्ट आहे तुम्हाला हे MCQsमध्ये हमखास येऊ शकतं की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तर तो वेलोसिटीवरती डिपेंड करतो, लाईटच्या वेलोसिटीवरती डिपेंड करतो. नेक्स्ट आहे स्नेल्स लॉ बरोबर ओळखा, असे तुम्हाला 4 ऑप्शन्समधून येऊ शकतात. सो तुम्हाला जस्ट लिहायचं आहे की साइन I बाय साइन R. म्हणजे सो फ्रेंड्स, तुम्ही जर MCQs नाही, तुम्ही जर न्यूमॅरिकल सॉल्व्ह करणार असाल तर न्यूमॅरिकल्समध्ये याच्यावरचे प्रश्न येऊ शकतात. प्रश्न कसे येणार ते आपण शेवटी पाहूया. नेक्स्ट आहे तुम्हाला हे लॉ माहिती असले पाहिजेत, कारण हे खूप इम्पॉर्टंट आहेत आणि याच्यावरती सरळ सरळ प्रश्न येतो की तुम्ही हे लॉस लिहायचे आहेत. सो बेसिकली तुम्ही ते डायग्राम्स ड्रॉ केलं तर खूप चांगल्या पद्धतीने अजून उत्तर तुमचं चांगलं दिसेल. सो दॅट्स वाय डायग्राम्स पण नक्की ड्रॉ करा. नेक्स्ट आहे ट्विंकलिंगवरती वगैरे तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की ट्विंकलिंग ऑफ स्टार्स कशावरती आधारित आहे, तर तुम्हाला आन्सर लिहायचा आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, किंवा ॲपरंट पोझिशन ऑफ स्टार पण रिफ्रॅक्शन ऑफ लाईटवरती आधारित आहे. डिस्पर्जन म्हणजे काय हे येऊ शकतं, किंवा डिस्पर्जनमध्ये सगळ्यात जास्त वेवलेंथ कोणाची असते, कोणत्या कलरची असते, सगळ्यात कमी वेवलेंथ कोणत्या कलरची असते, सगळ्यात जास्त डेव्हिएशन कोण दाखवतं, रेड कलर की व्हायलेट कलर, हे तुम्हाला बेसिकली याच्यामधून छोट्या छोट्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. नेक्स्ट आहे तुम्हाला जस्ट सपोज की हा डायग्राम आलाच तर याच्यावरती प्रश्न येतो की क्रिटिकल अँगल म्हणजे काय. सो तुम्हाला क्रिटिकल अँगलची व्हॅल्यू माहिती असली पाहिजे आणि डेफिनेशन माहिती असली पाहिजे. नेक्स्ट सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात सोपा, सगळ्यात इझी प्रश्न असा की रेनबो जो तयार होतो तर तो फिनोमिनॉन कशा पद्धतीने तयार होतो. तर या ठिकाणी बेसिकली 3 प्रोसेस असतात, एक तर डिस्पर्जन, रिफ्रॅक्शन आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आणि तुम्ही इझिली सांगू शकता की सगळ्यात पहिल्यांदा जे सूर्याचे म्हणजे जे सनलाईट आहे तर ती या ड्रॉपलेटमध्ये एंटर करताना इथे सगळ्यात पहिल्यांदा रिफ्रॅक्शन होतं. का होतं तर ऑब्व्हियसली मीडियम चेंज होणार आहे, बाहेर एअर मीडियम आहे, आतमध्ये वॉटर मीडियम आहे. सो मीडियम चेंज झाल्यामुळे इथे सगळ्यात पहिल्यांदा रिफ्रॅक्शन होतं, मग आतमध्ये गेल्यानंतर इथे डिस्पर्जन होणार आहे, डिस्पर्जन झाल्यानंतर इथे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होणार आहे, आणि मग लाईट बाहेर येताना पुन्हा इथे रिफ्रॅक्शन होणार आहे. सो बेसिकली तुम्हाला फक्त हेच इथे एक्सप्लेन करायचं आहे तुमच्या शब्दांमध्ये. अगेन डायग्राम नक्की काढा. सो नेक्स्ट तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवरती अशा प्रकारचे एकदम इझी क्वेश्चन्स येतात, तुम्हाला फक्त हा फॉर्म्युला इथे वापरायचा असतो आणि इझिली तुम्ही आन्सर फाइंड आउट करू शकता. सो तुम्हाला जर न्यूमॅरिकलचा अभ्यास करायचाच असेल तर बेसिकली या न्यूमॅरिकलचा अभ्यास करा, रिफ्लेक्शन ऑफ लाईटवरच्या, कारण हे न्यूमॅरिकल्स खूप इझी असतात आणि इझिली सॉल्व्हही करू शकता आणि तुम्हाला हे न्यूमॅरिकल्स येऊ पण शकतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लेन्सेस. लेन्सेसमध्ये तुम्ही जर पाहिलं तर बेसिकली तुम्हाला लेन्सेस ओळखण्यासाठी येऊ शकतं, म्हणजे कॉन्केव्ह कशी आहे, कॉन्व्हेक्स कशी आहे वगैरे ते येऊ शकतं. किंवा तुम्हाला इथे जर तुम्ही पाहिलं तर काही लॉज आहेत किंवा काही रूल्स आहेत की ज्याच्या आधारे कॉन्व्हेक्स लेन्सेसमध्ये इमेजेस तयार होतात. तर अगेन हे रूल्स पण खूप महत्त्वाचे आहेत.
काहीच अवघड नाहीये. जेव्हा इन्सिडेंट रे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असेल तेव्हा जे इमेज तयार होणार आहे तर ती फोकसवरती तयार होते किंवा प्रिन्सिपल फोकसमधून रिफ्रॅक्टेड रे बाहेर जाते. नेक्स्ट आहे जेव्हा हे कायचं नाव रिफ्रॅक्टेड रे जेव्हा पॅरलल असेल किंवा जेव्हा इन्सिडेंट रे प्रिन्सिपल ॲक्सिसमधून पास आउट होईल तर तेव्हा रिफ्रॅक्टेड रे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असते. नेक्स्ट असेल जेव्हा इन्सिडेंट रे ऑप्टिकल सेंटरमधून पास आउट होते तर तेव्हा ती कुठलीही डायरेक्शन न बदलता रिफ्लेक्ट होते. ओके, सो अशा पद्धतीने हे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स होते. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तुम्हाला हा चार्ट बेसिकली येऊ शकतो भरण्यासाठी वगैरे, कारण हे खूप इझी क्वेश्चन्स असतात आणि या चॅप्टरमधून जर आलं तर तुम्हाला हा चार्ट ॲज अ ॲक्टिव्हिटी बेस म्हणून येऊ शकतो. नेक्स्ट सेम तुम्हाला कॉन्केव्हसाठी करायचं आहे. नेक्स्ट आहे लेन्स फॉर्म्युला, खूप महत्त्वाचे आहे, खूप इझी पण आहे. जर न्यूमॅरिकल्स आले या चॅप्टरमधून तर लेन्स फॉर्म्युला आणि पॉवर फॉर्म्युला दोघांवरतीच येऊ शकतात. दोन्ही फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आणि खूप इम्पॉर्टंट आहे. जस्ट तुम्हाला या ठिकाणी लिहायचे उफ. ओके, सो 1/v - 1/u = 1/f. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मॅग्निफिकेशन. मॅग्निफिकेशनमध्ये तुम्ही काय करणार आहात, जी इमेजची हाईट आहे डिवायडेड बाय ॲक्च्युअल ऑब्जेक्टची हाईट तुम्हाला डिवाइड करायची आहे किंवा डिस्टन्स ऑफ इमेज बाय डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट करायचं आहे. तुम्हाला या ठिकाणी मॅग्निफिकेशन मिळतं. सो बेसिकली तुम्हाला जर या चॅप्टरमधून प्रश्न आला तर असं येऊ शकतो की सगळ्यात पहिल्यांदा तर मिररच्या फॉर्म्युल्यावरती प्रश्न येऊ शकतात किंवा मॅग्निफिकेशन किती झालं हे फाइंड आउट करा किंवा पॉवर ऑफ लेन्सचा पण एकदम सिंपल फॉर्म्युला आहे p = 1/f. फक्त एक लक्ष ठेवायचं की या ठिकाणी जो f आहे म्हणजे जो फोकल लेंथ आहे तो आपण मीटरमध्ये घेतो. ओके, आणि पॉवरचं जे युनिट आहे तर ते आहे डायोप्टर. सो हे पण लक्षात ठेवायचं. डायोप्टर अगेन डायोप्टर निगेटिव्ह असेल तर तुम्हाला लेन्स कुठल्या प्रकारचे आहेत हे पण ओळखता आले पाहिजेत. डायोप्टर जर निगेटिव्ह असेल तर कॉन्केव्ह लेन्स लागते. डायोप्टर जर पॉझिटिव्ह येणार असेल व्हॅल्यू तर तुम्हाला कॉन्व्हेक्स लेन्स लागते. सो हे पण काही बेसिक आणि जनरल गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. नेक्स्ट आहे आईजमध्ये तुम्हाला असं येऊ शकतं की डोळा दिलेला आहे, काही ते शब्द दिलेले नाही आहेत, तुम्हाला ते लिहायचे आहेत. दुसरी गोष्ट असं पण येऊ शकतं की याच्यावरती तुम्हाला 4 ते 5 प्रश्न विचारलेले आहेत आणि तुम्हाला लिहायचे की सगळ्यात बाहेरचा भाग कोणता आहे, सगळ्यात आतला भाग कोणता आहे, प्युपिल म्हणजे काय, सिलियरी मसल्सचं फंक्शन काय आहे. तर बेसिकली तुम्हाला असे काही 4 ते 5 प्रश्न येऊ शकतात जे की खूप इझी आहेत आणि डायग्रामच्या आधारे तुम्ही इझिली आन्सर करू शकता. नेक्स्ट आहे MCQजमध्ये म्हणायचं झालं तर सगळ्यात नियर पॉईंट आहे 25 सेंटीमीटरचा. ह्युमनचा जो आयबॉल आहे त्याची लेंथ जी असणार आहे तर ती असणार आहे 20 सेंटीमीटरची फोकल लेंथ आणि डायमीटर असणार आहे 2.5 सेंटीमीटरचं. सो या पण गोष्टी तुम्हाला ॲज अ MCQसाठी म्हणून माहिती असल्या पाहिजेत. नेक्स्ट आहे नियर साइटेडनेस म्हणजे काय, जे जवळचं आरामात पाहू शकतात बट दूरचं पाहू शकत नाहीत त्याला आपण म्हणतो नियर साइटेडनेस किंवा मायोपिया. मायोपिया करेक्ट करण्यासाठी कॉन्केव्ह लेन्स वापरतात. मायोपियामध्ये जी पॉवर असते तर ते निगेटिव्हमध्ये असणार आहे. निगेटिव्ह पॉवरचं लेन्स आवश्यक असतं. अगेन या ठिकाणी आयबॉल इलॉंगेट होतात. सो त्याच्यामुळे इथे नियर साइटेडनेस आपल्याला पाहायला मिळतो. अगेन तुम्हाला हे सगळे पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत कारण याच्यामध्ये तुम्हाला नियर साइटेडनेस म्हणजे काय एक्सप्लेन करा किंवा नियर साइटेडनेसचा डायग्राम ड्रॉ करून एक्सप्लेन करा किंवा डायग्रामच्या आधारे ओळखा हे नियर साइटेडनेस आहे की हायपर मेट्रोपिया आहे म्हणजेच फार साइटेडनेस आहे, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट आहे सेम फॉर फार साइटेडनेस. नेक्स्ट प्रेस बायोपिया तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं की कधी वापरला जातो, तर जे ओल्ड एजमध्ये असतात पीपल त्यांच्यासाठी प्रेस बायोपिया असतो ज्यामधून ते जवळचे ऑब्जेक्ट्स पण बघू शकतात आणि दूरचे ऑब्जेक्ट्स पण बघू शकतात. नेक्स्ट आहे सिम्पल मायक्रोस्कोपमध्ये किती टाइम्स मोठी इमेज पाहायला मिळते, तर 20 टाइम्स मोठी इमेज पाहायला मिळते. नेक्स्ट आहे कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये हे हाईड केलं जाऊ शकतं आणि तुम्हाला सांगितलं जाऊ शकतं की हे ओळखा काय आहे, कोणतं आयपीस आहे, कोणतं ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहे, कंपाऊंड मायक्रोस्कोपचा यूज कुठे केला जातो, हे कन्स्ट्रक्शन कसं केलेलं आहे हे तुम्हाला इथे विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट आहे अजून एक महत्त्वाचा प्रश्न की रॉड आणि कोन सेल्स. रॉड सेल्स आपल्याला लाईटची इंटेन्सिटी सांगतात आणि कोन सेल्स आपल्याला लाईटचं कलर सांगतात. सो हे तुम्हाला जस्ट फॉर इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे मेटलर्जी. तुम्ही अगेन स्किपही करू शकता पण तुम्हाला जर स्किप करायचं नसेल तर मग मेटलर्जीमध्ये काय काय करायचं ते आता आपण पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे रिॲक्टिव्हिटी सिरीज कुठे गेली, हा रिॲक्टिव्हिटी सिरीज. हे जर तुम्ही एवढं जरी लक्षात ठेवलं तरीही तुम्हाला कळेल की कोणते एलिमेंट्स पाण्यासोबत रिॲक्ट करतात, कोणते एलिमेंट्स ॲसिडसोबत रिॲक्ट करतात, कोणते ऑक्सिजनशी रिॲक्ट करतात आणि तुम्ही मग इझिली रिॲक्टिव्हिटी सिरीजवरचे पण प्रश्न सोडवू शकता कारण हे डायरेक्टली असं विचारलं जातं किंवा तुम्ही याच्या आधारे जे रिॲक्शन्स आहेत तर त्या पण सॉल्व्ह करू शकता. सोबतच तुम्हाला हेही याच्यामधून माहिती होईल की कशा पद्धतीने रिॲक्शन्स होतात, कोण कोणाशी रिॲक्ट केल्यानंतर काय प्रोडक्ट तयार होतो. सो हे तुम्हाला रिॲक्टिव्हिटी सिरीजच्या आधारे कळू शकतं. नेक्स्ट आहे तुम्हाला आयोनिक कंपाऊंडचे 4 ते 5 कॅरेक्टर्स लक्षात ठेवायचे आहेत की आयोनिक कंपाऊंड कशा पद्धतीने असतात, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी फक्त मोल्टन स्टेजमध्ये वगैरेच पास आउट होते. तर हे सगळं तुम्हाला इथे 4 ते 5 कॅरेक्टर्स माहिती असले पाहिजेत की त्याची मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट खूप जास्त असतो त्याचा. नेक्स्ट आहे मेटलर्जीमधल्या प्रत्येक टर्म्स इम्पॉर्टंट आहेत. मेटलर्जी म्हणजे काय, ओर्स म्हणजे काय, गँग म्हणजे काय. सो हे सगळं तुम्हाला माहिती असलं पाहिजे.
नेक्स्ट आहे तुम्हाला सपोज की विल्फले टेबलचं डायग्राम दिली जाईल आणि विचारलं जाईल की ही टेबल ही मेथड कोणती आहे, ही मेथड कोणत्या फोर्सवरती बेस्ड आहे, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सवरती बेस्ड आहे, अगेन ही मेथड एक्सप्लेन करा. असे प्रश्न तुम्हाला 5 मार्क्ससाठी किंवा 4 मार्क्ससाठी वगैरे येऊ शकतात. नेक्स्ट आहे सेम फॉर हायड्रोस्टॅटिक, तुम्हाला डायग्राम दिला जाईल, हे ओळखा कुठली मेथड आहे, कशावरती डिपेंड आहे, हे येऊ शकतं. नेक्स्ट आहे फॉर मॅग्नेटिक सेपरेशन कोणती प्रॉपर्टी आहे, तर मॅग्नेटिक प्रॉपर्टी वापरलेली आहे. अगेन सपोज की तुम्हाला असं दिलं जाईल की जे कॉपर पायराइट आहे किंवा झिंक ब्लेंड आहे कोणत्या मेथडने सेपरेट केलं जातं, तर मग तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे फ्लोटेशन मेथड. लिचिंग मेथड कोणासाठी वापरली जाते किंवा लिचिंग कशा पद्धतीने केलं जातं, हे पण प्रश्न येऊ शकतात. नेक्स्ट आहे ॲल्युमिनियमचा कलर कसा असतो, ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर काय आहे, व्हॅलेन्सी काय आहे, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे काय आहे, हे तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता लिहून देखील. फक्त 13 तुम्हाला माहिती असलं पाहिजे. नेक्स्ट आहे ॲल्युमिनियमचा ओर काय आहे, तर तो बॉक्साईट आहे. ॲल्युमिनियमचं कॉन्सन्ट्रेशनसाठी 2 मेथड वापरतात, एकतर हॉल्स मेथड किंवा बेअर्स मेथड. तुम्हाला एखादी तरी मेथड माहिती असली पाहिजे जेणेकरून तुम्ही ॲटलिस्ट तो प्रश्न अटेम्प्ट करू शकता आला वगैरे तर. नेक्स्ट आहे अगेन मॉडर्न स्टेटमधलं ॲल्युमिनियम, ह्याच्यावरती प्रश्न नाही आहेत सो करायची गरज नाही आहे, बट हवं असेल तर एकदा चेकआउट करू शकता. नेक्स्ट आहे रोस्टिंग आणि कॅल्सिनेशन, या 2 प्रोसेस पण महत्त्वाच्या आहेत, एकदा नक्की वाचा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की कार्बन डायऑक्साईड जेव्हा कॉपर सोबत रिॲक्ट करतो तेव्हा काय तयार होतं, किंवा आयरन जेव्हा रिॲक्ट करणार आहे ॲटमॉस्फिअर सोबत तेव्हा काय तयार होणार आहे. सो असे एकदम बेसिक प्रश्नही तुम्हाला विचारले जातात. नेक्स्ट आहे कोरोजनला प्रिव्हेंट करण्यासाठी तुम्ही काय कराल, एक तर त्या पार्टला आपण कलर देऊ त्याच्यामुळे कोरोजन नाही होणार, किंवा ऑइलचं पेंट करू, ग्रीसचं पेंट करू किंवा पेंटिंग त्याच्यावरती करू किंवा त्याला कलर देऊ, किंवा त्याचा कॉन्टॅक्ट होणार नाही ऑक्सिजन सोबत किंवा वॉटर सोबत किंवा म्हणजे काय असतं मॉइश्चर सोबत, हे असं येऊ शकतं. नेक्स्ट आहे गॅल्वनायझेशन कोणावरती केलं जातं, तर झिंकवरती किंवा हे स्टील म्हणजे झिंकचा एक लेअर अप्लाय केला जातो स्टीलवरती किंवा आयरनच्या ऑब्जेक्ट्सवरती. नेक्स्ट आहे टिनिंग बद्दल विचारलं जाऊ शकतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अलॉय कोणते असतात किंवा अलॉय म्हणजे काय. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जे एमलगम्स असतात ते काय असतं, तर एमलगम बेसिकली जेव्हा मर्क्युरी सोबत कोणताही मेटल अलॉय तयार करतो तेव्हा त्याला आपण त्या मेटलचा एमलगम म्हणतो. नेक्स्ट आहे कार्बन कंपाऊंड, हा चॅप्टर पण मी स्किप केलेला आहे, बट हा मी पूर्ण ऑलरेडी शिकवलेला आहे, सो तुम्ही ते व्हिडिओज रेफर करू शकता याच्यामध्ये कुठले टॉपिक्स हवे असतील तर, किंवा तुम्ही जर हा चॅप्टर नसेल करणार तर व्हिडिओ स्किप करा, चॅप्टर करणार असाल तर मग ऐकू शकता. सो बेसिकली इथे जे आपले हे जे कंपाऊंड्स आहेत कार्बन कंपाऊंड्स यांचं बॉइलिंग आणि मेल्टिंग पॉईंट खूप कमी असतो, लोअर दॅन 300 डिग्री सेल्सिअस, हा पहिला पॉईंट आहे. नेक्स्ट आहे कार्बन्स कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतात, आयोनिक आणि म्हणजे शेअरिंग किंवा ते म्हणजे इलेक्ट्रॉन्स ते शेअर करत नाहीत किंवा इलेक्ट्रॉन्स ते लूजही करत नाहीत किंवा गेनही करत नाहीत. ओके, ते फक्त शेअरिंग करतात इलेक्ट्रॉन्स आणि कोव्हॅलंट बॉन्ड्स तयार करतात. सो बेसिकली असं ते का करणार आहेत हे तुम्हाला जस्ट थोडक्यात एक्सप्लेन करता आलं पाहिजे. नेक्स्ट आहे कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय. ऑक्सिजनमध्ये किती कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतात, तर 2 कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतात. नायट्रोजनमध्ये 3 कोव्हॅलंट बॉन्ड्स तयार होतात, हे पण तुम्ही आरामात सांगू शकता. नेक्स्ट आहे ॲज यू नो की कार्बन एक वर्सटाईल एलिमेंट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कॅटनेशन पॉवर पाहायला मिळते. तो खूप साऱ्या एलिमेंटसोबत बॉन्ड करून त्याच्यापासून कंपाऊंड्स तयार करू शकतो. नेक्स्ट अगेन अल्केन अल्काइन अल्किन म्हणजे हे किती बॉन्ड्सवाले आहेत, कोणतं सॅच्युरेटेड आहे कोणतं अनसॅच्युरेटेड आहे हे माहिती असलं पाहिजे. आयझोमेरिझम म्हणजे काय, तर त्याचं स्ट्रक्चर बदलतात बट मॉलिक्युलर फॉर्म्युला मात्र सेम असतो, त्याला आपण म्हणतो आयझोमेरिझम. नेक्स्ट आहे हायड्रोकार्बन्समध्ये 3 प्रकार येतात, अल्केन अल्किन आणि अल्काइन. अल्केन म्हणजे काय या सगळ्या गोष्टी तुम्हाला बेसिकली जास्त डीपमध्ये नाही पण वरच्यावरती माहिती असल्या पाहिजेत. बस बाकी तुम्ही काही नाही केलं तरी चालेल, फक्त फंक्शनल ग्रुप आणि होमोलॉगस सिरीजची एक डेफिनेशन बाय हार्ट करायची आहे आणि आयोपॅक नॉमेनक्लेचर कशा पद्धतीने करायचं असतं याच्यावरती मी डिटेल व्हिडिओ अपलोड केला आहे, ज्यामध्ये खूप सोप्या पद्धतीने मी हे सगळं सांगितलेलं आहे. सो ते व्हिडिओ सगळे तुमच्या सायन्स 1च्या प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहे, तुम्ही ती प्लेलिस्ट चेकआउट करू शकता. अगेन असे प्रश्न तुम्हाला नक्की येऊ शकतात की सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथे कंपाऊंड स्ट्रक्चर ड्रॉ करून दिलं जाईल, याच्या आधारे याचं आयुपॅक नेम लिहा किंवा आयुपॅक नेमच्या आधारे स्ट्रक्चर ड्रॉ करा, असे हे प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये नक्की विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट आहे नेक्स्ट तुम्हाला हायड्रोजनेशन म्हणजे काय हे येऊ शकतं, किंवा सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय हे येऊ शकतं, किंवा तुम्हाला इथेनॉलच्या प्रॉपर्टीज लिहा, इथेनॉल म्हणजे काय, अल्कोहोल म्हणजे काय, किंवा हा बस एवढंच. ओके, असे काही प्रश्न याच्यावरती येऊ शकतात. फक्त आयुपॅक नॉमेनक्लेचर याच्यामधलं जास्त महत्त्वाचं आहे. नेक्स्ट आहे स्पेस मिशनमध्ये तर सगळ्यात पहिल्यांदा स्पुतनिक हे आर्टिफिशियल सॅटेलाइट सोडलं गेलं होतं, हे येऊ शकतं. आपल्या अर्थला एकच नॅचरल सॅटेलाइट आहे ते म्हणजे आपलं मून. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे हे सगळे फॉर्म्युलेस तुम्हाला शॉर्टकटमध्ये माहिती म्हणजे ॲटलिस्ट तुम्हाला माहिती तरी असले पाहिजे, तिथं वाचून तरी घ्या.
नेक्स्ट आहे हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला असाही प्रश्न येतो की सॅटेलाइटचे टाइप्स डिफाईन करा, त्यांचं फंक्शन लिहा. सो तेव्हा तुम्हाला हे सगळे पॉईंट्स जे आहेत ते लिहायचे आहेत. अगेन चार्ट्स ॲज इट इज तुम्हाला फिलअप करण्यासाठी पण येऊ शकतो. आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्ही याचे जर न्यूमॅरिकल सॉल्व्ह करणार नसाल तर बाकी पाहायची गरज नाहीये. फक्त एवढं माहिती पाहिजे की अर्थच्या वरती 3 ऑर्बिट्स असतात, हाय अर्थ ऑर्बिट, मिडियम अर्थ ऑर्बिट आणि लो अर्थ ऑर्बिट. तर कोणत्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्युशन करायला किती वेळ लागतो? फॉर एक्झाम्पल हाय अर्थ ऑर्बिटमध्ये पूर्ण 24 आवर्स लागतात, मिडियम अर्थ ऑर्बिटमध्ये 2 ते 24 तास यांच्यामधला वेळ लागतो, आणि त्याच्यापेक्षा कमी म्हणजे एकदम लो अर्थ ऑर्बिट असेल तर 90 मिनिट्समध्ये वगैरे 1 रिव्हॉल्युशन कंप्लीट होतं. सो तुम्हाला यांची हाईट, रिव्हॉल्युशनचा पिरियड आणि एक्झाम्पल्स माहिती असले पाहिजेत. बाकी तुम्ही जर रॉकेट वगैरे करणार असाल तर करू शकता, सॅटेलाइट वगैरे. नेक्स्ट आहे तुम्हाला अजून एक गोष्ट माहिती असली पाहिजे की अर्थची जी एक्सकेप वेलोसिटी आहे तर ती आहे 11.2 किलोमीटर पर सेकंड. बाकी इट्स ओके, बाकी तुम्ही नाही लक्षात ठेवलं तरीही चालेल. बेसिकली तुम्हाला याची सगळे गिव्ह रिझल्ट्स करायचेच आहेत. अगेन तुम्हाला जर ग्रॅव्हिटेशन आणि स्पेस मिशन यांच्यामधले न्यूमॅरिकल्स अवघड वाटत असतील तरी तुम्ही न्यूमॅरिकल्स सोडून दिले तरी पण चालणार आहे, कारण न्यूमॅरिकल्सला ऑर प्रश्न पण असतात. एकदा शेवटचं सांगते कोणते कोणते चॅप्टर्स तुम्हाला रिवाइज करायचे आहेत. पहिला चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन, नेक्स्ट आहे पेरियोडिक क्लासिफिकेशन, थर्ड आहे केमिकल रिॲक्शन, हीट रिफ्रॅक्शन, लेन्सेस आणि स्पेस मिशन. या चॅप्टरमधले फक्त जे जे पॉईंट्स मी सांगितले तेच फक्त तुम्ही रिवाइज करू शकता, बाकीचे पॉईंट्स नाही रिवाइज केले तरी पण चालतील. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ खूप उपयोगी ठरला असेल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर एक्झाम्स. पेपर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही लिहिणार आहात आणि पेपर सोपाच येईल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.